नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पुणे और पिंपरी चिंचवड में जहरीली शराब पीने से 15 लोगों की मौत, कई गंभीर। पिंपरी चिंचवड के दापोड़ी और फुगेवाड़ी इलाके में 8 लोगों की मौत हुई है, जबकि पुणे के काले पड़ल इलाके में 3 और हड़पसर इलाके में 2 लोगों की मौत हुई है। इस तरह कुल 15 लोगों की जान गई है। आरोपी योगेश वानखेड़े नामक व्यक्ति ने तैयार की थी। योगेश वानखेड़े एक अवैध शराब विक्रेता बताया जा रहा है और उसके खिलाफ पहले से कई मामले दर्ज हैं। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है। दारू पिए थे मेरे पापा। पापा थे वो मेरे। दारू पी के हो गया उनको, रात दिन दारू पीते थे वो। अच्छा। दारू पी के खाना नहीं खाते थे, ऐसे ही सो जाते थे। कल काम को गए थे, काम करके आए थे, लेकिन कल नहीं पिए थे दारू। अरुण वामन डाडर। अरुण वामन डाडर। अच्छा। दादर दारू पीने के बाद ये हुआ है। कितने लोग बस्ती में आपके हुआ? बहुत सारे लोग हुए हैं। या मैं तो नहीं रहती है, मैं बाहर रहती। पहले से दारू पीते थे? पहले से ही बहुत दिन से दारू पीते हैं, लेकिन बहुत ज्यादा पी रहे थे। अभी ज्यादा पी के ही हो रहे थे। ये ऐसा चक्कर आना, में 5 लोगों की मौत। चक्कर आना ही चौथी पांचवी बार थी उनकी। पहले भी ऐसे 4-5 बार हुआ था, लेकिन इतना ऐसा ज्यादा हो जाएगा लेकिन हमें पता नहीं था कल, लेकिन ऐसे ही कुछ हो गया। हम देसी दारू पीते थे? हाँ, देसी दारू। एक ही बस्ती में 5 लोगों की मौत हो गई आपकी। हाँ। कल 2 की और आज 3 की। हाँ, सब दारू पीने दारू पीने की वजह से। ये दारू पी के ये बस्ती के, ये बस्ती है? कौन सी बस्ती है? ये पांडरे माला। हाँ, 5 लोग यही रहते थे? यही रहते थे। 3 हमारे घर के थे। क्या नाम है उनका तीनों का? हाँ, एक का अरुण, हाँ, एक का राहुल, एक का यशवंत। ये 3 हमारे घर के थे। दारू कब पिए थे वो? दारू पीने के बाद एक 10 मिनट में उनको जो उल्टी चालू हो गई, पेट में दुखना चालू हो गया। आज तीनों मौत हुई? हाँ, तीनों को? नहीं, कल 2 की हो गई, इसकी नहीं बॉडी मिली थी, अभी मिली। और आज 3 की? 5 हो गए इधर के। ये बंद होना चाहिए। ये नहीं मांगता है हमको दारू। एक ही परिवार के 3 लोग? एक ही परिवार के 3 लोग और चौथा एडमिट है ससुर में। शादी से कुछ दिन पहले लड़की को धोखा देने वाला लड़का निकला पीएसआई। बीड़ जिले के मंतौरी में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जिसके चलते चकलांबा पुलिस स्टेशन में पीएसआई के खिलाफ केस दर्ज किया गया है। शादी के कुछ दिन पहले ही पीएसआई ने लड़की से शादी करने से मना कर दिया, तो दूसरी ओर लड़के के भाई ने लड़की के परिवार के खिलाफ किया केस दर्ज। दोनों केस की जांच चकलंबा पुलिस कर रही है। बीड़ जिले में एक अजीब घटना सामने आई है। जिले में अब तक बच्चों की शादी में धोखा या किसी गैंग द्वारा नकली शादी रचाने के मामले देखे होंगे, लेकिन बीड़ के मातौरी गांव से एक चौंकाने वाली खबर सामने आई है। दूल्हे जो एक पीएसआई है, उसने होने वाली दुल्हन को धोखा दिया है। शादी में बस कुछ ही दिन बचे थे, लेकिन दूल्हे ने उसे शादी करने से मना कर दिया है। शादी की तैयारी में लड़की के माता पिता ने लड़की की शादी के लिए लाखों रुपए जमा करके रखे हैं। उन्होंने दहेज, शादी के सामान और दूसरे सामान पर लाखों रुपए खर्च किए थे, इसलिए लड़की के माता पिता न्याय की मांग कर रहे हैं। एक ऐसी घटना सामने आई है जहां पवन लिम्बालकर नाम के एक दूल्हे जो एक पीएसआई है, उसने शादी लिखवाकर दुल्हन और उसके परिवार से लाखों रुपए ठग लिए और सोना, कपड़े और दूसरा सामान ले लिया। इस मामले में लड़की के पिता की शिकायत पर बीड़ के चकलांबा पुलिस स्टेशन में संबंधित पीएसआई पवन लिम्बालकर के खिलाफ धोखाधड़ी का केस दर्ज किया गया है। मामले की जांच अब सीनियर अधिकारी कर रहे हैं। हमने पैसे इकट्ठा करके लड़की की शादी के लिए रखे थे, लेकिन हमारे लिए सब कुछ खत्म हो गया। संबंधित पीएसआई ने हमारे साथ मेंटल गेम खेला है और हमें बदनाम किया है और इसी तरह कई लड़कियों को धोखा दिया है। इसलिए संबंधित लड़की के रिश्तेदारों ने मांग की है कि उनके खिलाफ कार्रवाई की जाए। संबंधित मामलों में लड़का पीएसआई पवन निम्बालकर के भाई की शिकायत पर चकलांबा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है कि लड़कियों ने खुद हमें धोखा दिया। शिकायत में कहा गया है कि संबंधित लड़की के रिश्तेदारों ने मुझे गलत जानकारी देकर इस जाल में फंसाया है और मेरे साथ धोखाधड़ी की है। चकलांबा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है और पुलिस दोनों शिकायतों की जांच कर रही है। भावना काय आता आम्ही इतका खर्च 1-1 रुपया जमा केलेला आहे, इतका खर्च झाला आमचा, असा जीवाला धक्का बसला, असं एक ही घटना घडली। सारं झालतं, लग्न 8 दिवसावरच आलतं। आमचे सारे लेकरं बाळ सारे हे दिनालेवानी बसले, मग हे असं हे करायला नव्हतं पाहिजे। शासनाने याला सजा दिली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आमचा खर्च द्यावा ह्याने।
हा पोलीस यांनी असं करायला नव्हतं पाहिजे. पोलीस लोकच असे करायला लागले, आम्ही काय करायचं गरीब लोकांनी. आता तुमची मागणी काय आहे ताई? मागणी काही नाही, त्यांनी आमची इच्छा म्हणजे एवढे पैसे देऊन टाका आमचे, आणि 1-1 रुपया जमा केलेला 25 लाख रुपये जमा केले. ते खर्च झाला आमचा, सगळा खर्च पूर्ण केला आम्ही, पण त्यांनी आमची मागणी द्यावा आणि त्याला न्याय मिळवून द्यावा. मामा काय सांगाल, तुमच्या मुलीचा विवाह 21 तारखेला होणार होता, मात्र तुमची फसवणूक झालेली आहे, विवाह रद्द झालेला आहे, नवरदेवाने नकार दिलेला आहे, लाखो रुपये तुमचा खर्च झालेला आहे, संपूर्ण तुम्ही खर्च केला होता. तुमची आता मागणी काय आहे, कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे, दोघांचे परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले, तुमची नेमकी मागणी काय, याबद्दल तुमचं म्हणणं काय? एफआर बद्दल म्हणणं आमचं असं आहे की आमच्या मुलीची ज्यांनी आबरू घातलेली आणि शासनाकडे आमची एकच मागणी, आमच्या मुलीला शासनाने न्याय मिळवून द्यावा. ही झालेला खर्च त्यांनी आमचा परत द्यावा, कारण आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमचे लहान लहान मुलं, लेकरं बाळ, बायका, पोरं उन्हातानात कष्ट करून आम्ही कस तरी 1-1 रुपया गोळा करून यांच्या लग्नापुरती तडजोड केलेली होती. पण यांनी जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं काहीतरी बायपास काढून वेगळीच दिशा आम्हाला दाखवायला सुरू केली. आमची मुलगी आणि पुतण्या हे पुण्याला जायचे म्हणले, त्यांनी आट्टा असा धरला की मला पुण्यालाच कपडे घ्यायचे. तर मी म्हणलं जा बा, पुण्याला कपडे घ्यायला गेल्याच्या नंतर त्यांनी ते कपडे पुण्याला न घेता मुलीला आणि पुतण्याला एका दुकानात सोडून दिलं आणि हे कुठेतरी आळंदीकडे निघून गेले. त्यांनी कपडे घेतले नाही, काही नाही. आमच्या पुतण्याने त्यांना मोबाईलवर हे टाकलं की भाऊजी आम्ही अशा साड्या घेतल्या, तशा तशा साड्या घेतल्या. ते म्हणले हो मी इकडेच घेतले तर इकडेच शिवित असतो. तरी त्यांनी ते लग्न जमायच्या टायमाला साखरपुड्याला मी 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी बस्ता बांधलेला आहे, 2 लाख रुपयाचा बस्ता आहे. लग्नासाठी बँड लावलेला आहे 50,000चा. हे 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या केलेल्या आहेत. हे साड्याचा बस्ता बांधलेला आहे, साड्या नाट्याचा. त्यानंतर बँड लावलेला आहे 50,000चा. त्यानंतर हे स्टीलचे भांडे घेतलेले आहेत 45 ते 50,000ची. त्यानंतर मुलीचे हे फर्निचर हे इथं बीडला घेतलेला आहे. एवढा असा मिळून खर्च 14 ते 15 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. हे पत्रिका छापल्या, हा लग्नाच्या पत्रिका आहेत. कमीत कमी 1000 ते 1200 पाहुण्याला पत्रिका बी वाटलेल्या आहेत. मागणी काय नेमकी मामा? आता आमची मागणी आमचा झालेला खर्च द्यावा आणि आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. नाव सांगा तुमचं. ज्ञानेश्वर दिनकर जरांगे, राहणार मातुरी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बोला. मी जरांगे रामप्रसाद, मुलीचा भाऊ. आमचा दिनांक 21 तारखेला लग्न ठरलेलं, टिळा झालेला 14 डिसेंबरला. आणि टिळा झाल्याच्या नंतर आम्ही लग्नाचे कपडे घेण्यासाठी पुण्याला गेलेलो. आमच्या सोबत नवरदेव उपनिरीक्षक पवन निंबाळकर साहेब हे आणि त्यांचा एक मित्र स्कॉर्पिओ गाडीने गेलो. गेल्याच्या नंतर आम्हाला दुकानामध्ये सोडलं गेलं. तिथून ते आम्हाला कपडे घ्यायला आमच्या सोबत नव्हते, त्यांनी दुसरीकडे कपडे घेतले. आणि कपडे घेत असताना त्यांनी फोन केला की तुम्ही तुमची चॉईस करा कपडे, मी तिथं कपडे घेत नाही, मी दुसरीकडे घेतोय. मी विचारलं की असं का बाबा, की ते म्हणले नाही मला इकडे शिवायचे. कपडे घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर तेचगावमध्ये त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांनी दुसरी गाडी बोलवून घेतली. बोलवून घेतल्याच्या नंतर आम्हाला 2 आमचे त्यांच्यासोबत व्यक्ती होते, ते 2 बसवले आमच्या गाडीत. ते म्हणले हे आमची माझे जोडीदार सोडतील तुम्हाला. मग ते त्या दुसऱ्या मार्गाने निघून गेले. असं केल्याच्या नंतर हा प्रकार झाला आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नंतर त्यांचा फोन आला मला, की फोन आला तुम्ही चकलांब्याला या, आमच्या घरी या. घरी आलं, आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल, पुढचं नियोजन वगैरे. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. हे ऐकल्याच्या नंतर आमच्या पायाखालची जमीन घसरली. ते झाल्याच्या नंतर आम्ही का नाही करायचं, की ते म्हणले ही मुलगी मला शोभत नाही, ग्रामीण भागातली, असे काहीतरी वेगवेगळे आरोप केले, उत्तर दिले त्यांनी. मग हे केल्याच्या नंतर आम्ही तिथं बोलल्याच्या नंतर की ते म्हणले ठीक आहे, तुम्ही ऐकत नाहीत ना, की त्यांनी आम्हाला त्यांच्या जी वर्दी होती पोलीस डिपार्टमेंट, त्याला एक अडकवलेली गन, त्याचा धाक दाखवला आम्हाला, की तुम्ही कसं काय नाही करत का, आम्ही पोलीस डिपार्टमेंट माझं कुणी वाकडं करू शकत नाही, अशी मला सवय लागलेली, हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्यस्थी लोकांकडून प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला, तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता, तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे, आमचं याच्यावर आलेला आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा. आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर
लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावं, त्यांना निलंबित करावं. कारण ते जर सिस्टीममध्ये असेल ते काही ना काहीतरी करतात ते, आणि आम्हाला वारंवार धमकी देतात की मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे, माझं कुणीच काही करू शकत नाही. माझं नाव रामप्रसाद जरांगे, मुलीचा भाऊ. माझं नाव शारदा जरांगे, मी यांची मुलीची शेजारी आहे. त्या लिंबळकर PSI लिंबळकर यांची आई वडील इथं सकाळी 10ला आले होते. 10 वाजल्यापासून 4 वाजता बसत होते. मुलगी द्या म्हणत होते. मी तरी पण त्यांना एवढं म्हणलं, तुमचा मुलगा PSI आहे, तुमच्याकडे बागायती शेती आहे, मग तुम्ही का मागणी करते? त्याच्या भाषेला म्हणलं, इथं गावात त्यांची भाषी आहे. तर ते म्हणले काय माहित आम्हाला. म्हणलं आता नातेवाईक काही पहिलं जवळचं. मग तेव्हा त्यांनी पिक्चर पाहायला चल म्हणला, चॉकलेट गेम करायचं, महिन्याचं काय असतं ते बर्थडे, ते काय न काय केलं म्हणलं. पुन्हा बायको सारखं मला बोलत नाही. बायको सारखं मुलगी अगोदर का बोलन याला? यांनी फिरून आणली, इकडे तिकडे हिंडून आणली. पण हे PSI आहे, शासनाचा सर, हे आपल्यासाठी आहे ना. याने असा धोका द्यायला नाही पाहिजे. गरीबाचा न्याय निवडणार आहे, पण हे स्वतः जर असं करायला लागल्यावर मग कसं व्हायचं? यांनी त्या मुलीच्या आई वडिलांनी काम केलंय. गरीब आहेत ते बी, असे काय बागायती शेत नाही, काही नाही. आमची मातुरी खडकावर जमीन आहे. पुन्हा म्हणतो जरांगा पाटलाचं गाव आहे म्हणून हे धमकी देत. आम्ही जरांगा पाटलाचं गाव आहे म्हणून आम्ही धमकी देत नाहीत. आमच्या मुलीला बदनाम केलं, आमच्या मुलीची न्यूज छापिली. या मुली सारण संघ 3 महिने बोलला, आणि मग नंतर यांनी गेम केला. हे गेम करायला नव्हता पाहिजे. यांनी भरपाई करायला पाहिजे खर्चाची. त्यांनी घरात साऱ्या वस्तू आणल्यात. मंडपवाल्याला वस्तू कामं येतात, पण मंडपवाल्याला पैसे दिलेले कामं येणार आहेत का? स्वयंपाकवाल्याला पैसे दिलेले, घोड्यावाल्याला, त्यांनी त्यांची तारीख व्हायला गेली. ते पण गरीबच असते दाद्यावली. त्यांनी यांच्याकडून जास्त पैसे घेतले. पुन्हा मग मागणी काय आता? मागणी फक्त यांनी खर्च झालेला भरून द्यावा. आणि अशी न्यूज असं काही त्यांनी केल्यामुळे आम्हाला करायच्या टाइमाला आम्ही आजपूत केलं नाही. याला 1 महिना होऊन गेलाय. हे असं आम्ही छापील नव्हतं. आम्ही अगोदर काय म्हणलो होतं, त्याला याची बातमी पेपरला द्या, पण हे म्हणले नको, ते PSI आहे, आम्ही याची बदनामी नाही केली. पण हे जर आमची बदनामी करायला लागल्यावर मग आता आम्ही त्याच्यामुळे न्यूजला दिला. आम्हाला द्यायचं पण नव्हतं. माझं नाव शारदा जरांगे. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्ल्ड।